आणि खऱ्या अर्थाने ही शाल म्हटलं तर महाराष्ट्राचा वस्त्र अलंकार आहे, मानाची शाल आहे आणि मानाची वस्त्र आपण म्हणतो मायेची उबदार शाल, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन आम्ही योगेश दादांना या ठिकाणी सन्मानित करत होतो। दादा या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। फोटो सेशन या ठिकाणी केला जातो। या आठवणी उद्या मात्र संध्याकाळी हा स्टेटस दादा तुमच्या आमच्या मंडळाच्या ग्रुपवरती असेल। आपण आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली, आपलं देखील आम्ही आभारी आहोत। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते, सूरज आणि राहुल, त्याचबरोबर आमचे प्रल्हाद पाटील खऱ्या तर आपण पाहतोय MK भाईंचे समर्थक आहेत आणि ते पप्प्या यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी व्यासपीठात करतो। मायेची उबदार शाल, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट देऊन प्रल्हाद पाटील, असं म्हटलं प्रल्हाद पाटील म्हटलं तर कोण ओळखणार नाही, पप्प्या बोलले तर सगळे त्यांना ओळखतील। पप्प्या नावाने त्यांची खऱ्या ती मुख्य ओळख आहे आणि सकाळी बरोबर 4च्या अगोदर त्यांचा गजर वाजतो तेव्हा ते जागे होतात, ज्या वेळेस आम्ही अंतरुणात असतो। आणि खूप सारी मेहनत आणि त्या ज्या आमदार ट्रॉफीमध्ये संदीप दादा पाटील यांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झाले। पप्प्या दादा आपलं देखील हार्दिक स्वागत करा। वाशिलची स्पर्धा सोडून ते आम्हाला स्पर्धेमध्ये आलेले आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करूया। तमाम क्रीडा प्रेमींचं आणि जे लाईव्ह पाहत असेल त्यांचंही स्वागत आहे। मैदानाच्या मधोमध मी घेऊन जातो जिथं पहिल्या फेरीचे सगळे सामने संपलेत। जांभली सगळ्यात 12 पॅन वासुदेव, एक 12 पॅन आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये उपलब्ध करून द्या। राहुल कोंडिलकर आणि सूरज कोंडिलकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, तरी मला एक 12 पॅन पाठवा। समीर एक 12 पॅन प्लीज आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये उपलब्ध करून द्या। इमर्जन्सी एक पाठवा, नंतर तुमचं 12 होईलच। आणि ह्याच मैदानावरती भाई रजनीकांत माळी आणि कस्तुभ शेठ माळी येणाऱ्या फेब्रुवारीच्या पहिल्याच हप्त्यामध्ये तब्बल 1.5 लाखाची नाईटची स्पर्धा आपल्या भेटीला आल्या। पहिलाच खोलवर टप्प्याचा चेंडू, मोठा आक्रमण करण्याचा प्रयत्न राहुलचा फसलाय। कदाचित या चेंडूवरती धोका संभवला असता, मात्र नशिबाची साथ मिळाली ती राहुल यांना आणि एक धाव या चेंडूवरती बॅट लेग बायच्या साहाय्याने धाव मिळाली आहे। दिलीप ठाकूर मेन पंच, गेले कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटला आपण पाहिलं असेल आपल्या गावासाठी खेळत असताना ओपन हाफमध्ये देखील त्यांना खोलताना आपण पाहिलं आहे। आणि बघा जसं म्हटलं क्रिकेट तुमच्या नसामध्ये जसं भिनलं जात आहे, शरीराची बरीचशी आपण त्यांच्या पाहिल्याचं अवयवांची हालचाल होत नाही आहे, तरी आपण म्हणतो ना माझा गाव माझा सन्मान, माझं गाव माझा अभिमान, माझा गाव माझा स्वाभिमान। आणि ह्या चावणे गावासाठी दिलीप ठाकूर सारख्या पंच, आता ते पंचाच्या भूमिकेमध्ये त्यांनी बरंच काय केलं। संदेश पाटील आपण पाहिलं असेल, खूप सारं नाव आता या ठिकाणी गाजतो या परिसरामध्ये ग्रामीण क्रिकेट लेवलवरती। मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं असेल आता सिंगल डबलच्या बरोबर 2 धावा लागल्यात या धावफलकावरती। अरे मॅच चालू 24-25 ना 23, 24, 25 आणि 26 फेब्रुवारी या महिन्यामध्ये याच मैदानावरती भाई रजनीकांत माळी यांची नाईटचीच मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येते। प्रथम इनामी राशी असेल 1.5 लाख रुपये आणि इतर सारी बरीचशी भोरगौस बक्षीस त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। राहुल कोंडिलकर कदाचित या चेंडूवरती शक्यता नाकारता येत नाहीये, फटका मोठा खेळायचा होता। चेंडूमध्ये आपण पाहिलं असेल टायमिंग जुळलं नाहीये आणि तिथे मात्र मिळाली आहे पहिली विकेट, पहिला ब्रेकथ्रू मिळालेला आहे, पहिला ब्रेकथ्रू दिलाय तो बोरगाव संघाचा गोलंदाज कुणाल या गोलंदाजानं। एका शब्दाला 10-15 शब्द जोडणारे आमचे करावा गावचे दशरथ पाटील हास्य सम्राट कॉमेंट्री, त्यांची क्लिप या ठिकाणी माऊली डीजेचे मालक आमचे नवनाथ कोंडिलकर ते सादर करत, त्यांचे स्वागत। नीरज कोंडिलकर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत। राहुल स्वस्तात बाद झालेत। मोरिया बोरगाव आणि मरियाई जांभिली अशी लढत आपण पाहतोय। जो संघ जिंकेल तो टॉप 3 मध्ये जाईल। पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल कराडे
कालच्या दिवसामध्ये निवडून पोचरी, आजच्या दिवसामध्ये कुठली टीम असेल, मर्याई जांभिवली की मोर्या बोरगाव. डाव्या एसटीच्या बाहेरून जाणार चेंडू, पंचांचा स्क्वेअर चेंडूचा इशारा. शरद हिरामण पाटील आमचे ग्रामस्थ यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. या आमदार ट्रॉफी मध्ये दादा आमचे आपण स्वागत करतो. दर्शन पाटील यांच्याकडून करण्यात आपण पाहतो बोरगा या संघाला त्यांच्या शुभेच्छा आल्या, त्यांना या स्पर्धेला देखील त्यांच्या शुभेच्छा आल्या. सन्माननीय आदरणीय आपण पाहतोय जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय आपण पाहतोय चौक परासीला ठाण्या वाघ ज्यांना म्हटलं जात आहे. सर्व आपण पाहिलं आमच्या परम मित्र या ठिकाणी सन्माननीय ज्यांची आपण पाहिजे कन्या ज्या चौक ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच कमी वेळेमध्ये मिळण्याचा मान ज्या ऋतुताई ठोंबरे ज्यांना मिळाला त्यांचे पिताश्री या ठिकाणी आपण चौक परिसर एक ठाण्या वाघ ज्यांना आम्ही नेहमीच संबोधतो आणि गरिबाचे कैवारी प्रत्येकाच्या हाकेला धावणारा एक आपला हक्काचा माणूस आपण पाहतोय. या ठिकाणी सन्माननीय आमचे सुधीर ठोंबरे साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतं. या आमदार ट्रॉफी मध्ये न्यू गोल्डन आपण न्यू स्टार सावणे आयोजित या स्पर्धेमध्ये आम्ही त्यांचं स्वागत करत आहोत. सन्माननीय सुधीर ठोंबरे साहेब 3657 क्रमांकाची गाडी या ठिकाणी सुधीर ठोंबरे आणि त्यांच्याबरोबर असं त्यांचा आपण बघतो शांताराम या पाहुणे शांतारामजी तवळे आणि सुधीर ठोंबरे यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. या आमदार ट्रॉफी मध्ये आपण पाहतोय दादांचा आम्ही मनापासून सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतो. चौक परिसरात ठाण्या वाघ म्हणून ज्याला म्हटलं जातोय प्रत्येकाच्या गोरगरिबाच्या हाकेला धावणारा हक्काचा माणूस सन्माननीय सुधीर ठोंबरे साहेब त्यांच्या समाजात आमचे परम मित्र आपण पाहतोय शांताराम तवळे जे वरोशेचे आहेत त्यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. तर मी या आमदार ट्रॉफी मध्ये दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत करत आहे. सुधीर ठोंबरे साहेब खऱ्या तर आपण नेहमीच त्याला पाहत असतोय. गरिबांसाठी खूप सारी मदत त्यांच्या माध्यमातून पाहिली असेल आणि त्या चौक परिसरामध्ये पहिली ॲम्ब्युलन्स कुणी दिली असेल आणि पोलिसांची मदत येण्या अगोदर खऱ्या तर सुधीर ठोंबरे असतील आणि त्यांचे बंधू त्यांची पहिली माणसं त्या ठिकाणी कुठली दुर्घटना घडो तिथे हजर असायची आणि त्यांच्या पिताश्रीच्या नावाने आपण पाहिले दत्तात्रय ठोंबरे यांच्या नावाची पहिली ॲम्ब्युलन्स त्या परिसरामध्ये देण्यात आले. ते आदरणीय सुधीर ठोंबरे साहेब यांचं या ठिकाणी व्यासपीठावर आत्ताच शुभ आगमन झालंय. 190 उरण मतदारसंघाचे दमदार आमदार महेश शेठ बालदी यांच्या नावाची आमदार ट्रॉफी मध्ये ज्यांचं आत्ताच शुभ आगमन झाले या व्यासपीठावर त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. शांतारामजी तवळे आपलं देखील हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये सुद्धा तुमच्या माहितीसाठी मर्याई जांभिवली आणि बोरगाव अशी मॅच सुरू आहे आणि व्यासपीठावर त्या सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि चौक ग्रामपंचायत खऱ्या आता आपण पाहिलं असेल एकदम कमी वयामध्ये खऱ्या आता ऋतुताई ज्या सरपंच झालेल्या आहेत एक बहुमान त्या घराण्यामध्ये मिळालेला आहे आणि त्यांचीच गणना आपण पाहतो ऋतुबाई ठोंबरे ते सुधीर ठोंबरे या व्यासपीठावरती सामन्याचा आनंद घेत असताना मैदानाच्या आतमध्ये मर्याई जांभील संघाची धावफलकावरती धावा लागलेत. तसा हा धावा तुटपुंजी धावसंख्या आहे. 3 ओव्हरची मॅच 18 चेंडूचा 17. मोर्या बोरगाव संघाने चांगली कामगिरी आतापर्यंत केली आहे. सुंदर चेंडू नटराज साईडला फटका केल्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग मध्ये जातोय. एकच दादांचं वजन तेवढं आहे ते सांगतात की या ठिकाणी मात्र एकदम दिलखुश माणूस राजा माणूस कधी पण त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्ही पहा एक हास्यस्मित त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळेल आणि कोणाला कुठली गरज असू द्या दादा नेहमीच त्या ठिकाणी तत्पर असतात. म्हणून त्या परिसरात सगळे गोरगरीब त्यांना या ठिकाणी देवासारखी मानणारी जी मंडळी आहे ते आमचे सुधीर ठोंबरे एक चांगलासा दिलदार व्यक्तिमत्व. चौक प्रीमियर लीग ज्यावेळेस मॅच असते ना दादाचा निम्मा खर्च त्यांचाच असतो आणि असे आमचे एक चांगला व्यक्तिमत्व आज व्यासपीठावरती सामन्यांचा आनंद घेत असतं. त्यांचंही स्वागत गोलंदाज तयार. हा सुंदर चेंडू या चेंडू होते केलेला आक्रमण आणि सुधीर दादा तुमचं स्वागत देखील या षटकाराने होतोय. हे आपण या परभाग्य असतील आपले आणि या षटकाराची गरज होती सध्याच्या घडीला ती मर्याई जांभिवली संघाला. चौदा धावा लागल्या धावफलकात. जयदास कोंडिलकर ना जयदास
युनाइट क्रमांक 4थ्या क्रमांकावरती आला षटकारे आपलं खातं उघडं केलंय. गोलंदाज धीरज फ्रंट फुट येऊन केल्याचा प्रयत्न. पंच दिलीप सर पुढे निघाले, बाहेर निघाले, सांगतायत का चेंडू वाईड आहे. 15 धावा, 15 धावा लागले त्या धाव फलकावरती. ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे. आपण असं नेहमीच म्हणत असतो याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिसती गोडवा. स्लोअरचा चेंडू हाताने चेंडूला साडू या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल. 3 ओव्हरची मॅच आहे, तुम्हाला हाणामारी करायला लागेल, मोठी धावसंख्या उभारायला लागेल. धीरज सुरेख चेंडू. मानस क्रिकेटकडे बराचसा कौल होता. एकच सुपुत्र सुधीर शेट्यांचे मानस आणि माणसच्या नावाने बऱ्याचशा एंट्री आपण त्यांच्या आपण पाहिलेले आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सेफ लँड चेंडू होतोय. बघूया चेंडू शिफारशीच्या तिथे प्रयत्न करत असताना 2 धावा पूर्ण होत्या. 3ऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा ना दादा, 3 धावा पूर्ण. षटक देखील या ठिकाणी समाप्त होईल. 2 षटकं संपली आणि 2 षटकाच्या सामध्ये 9च्या सरासरीनं 18 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये धावा फक्त आपण पाहिल्या असतील 4 धावा होत्या आणि या षटकामध्ये तब्बल 14 धावा आल्या. एक चांगली नवस संजीवनी मिळाली आपण म्हणूया ती मर्याई जांभेली संघाच्या फलंदाजांना. जयदास कोंडिलकर आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय नीरज कोंडिलकर. राहुल कोंडिलकर स्वस्त्यात बाद झालेत. सूरज मात्र पाहिलं असं बाद झाले, म्हणजे दोन्ही सलामीची जोडी आता मैदानाच्या बाहेर गेले आणि मिडल ऑर्डरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॉलर नेम सिद्धेश. लेफ्ट आर्म हा गोलंदाज. फुललेचा चेंडू, 1 धाव धावून पूर्ण केले. पाहूया चेंडू सीमारेषेचा वेध घेईल का, मात्र आउटफील्ड थोडीशी स्लो होती. कदाचित या चेंडूची 3री धाव होऊ शकली याचा पण मान्यवरांच्या स्वागत समारंभाकडे होणार. चला संदीप दादा, आपणास विनंती आहे की आपण पाहतो आमचे सन्माननीय सुधीर दादा ठोंबरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आमच्या विनंतीला मान देऊन आमदार ट्रॉफीमध्ये आपलं स्वागत या ठिकाणी सेट केलं जाईल. तर या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. अतिथी देव भव ज्या युक्तीप्रमाणे आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली आहे, तो व्यासपीठावरती आपण मान्यवरांच्या स्वागत समारंभाकडे वळणार आहोत. 1 धाव या चेंडूवरती आली. 21. सुधीर शेठ ठोंबरे यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. शेठ, आपणास विनंती असेल की या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. एक हसरा चेहरा आपण पाहतो, दिलखुश माणूस, राजा माणूस आणि सगळ्यांच्या हक्केला धावणारा, मदतीला नेहमीच सदैव तत्पर असणारे आमचे सुधीर शेठ ठोंबरे यांचा सन्मान या व्यासपीठावर होतोय. त्यांच्या समात असले त्यांचा मित्र शांताराम तवळे. शांताराम शेठ, आपणास देखील विनंती आहे की आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. शांताराम तवळे यांना देखील आम्ही सन्मानित करत आहोत. दादा मला सगळ्या ठिकाणी प्रस्थान करतात. सुधीर दादा, आपण आलात आणि अनमोल वेळ या स्पर्धेसाठी आपण देऊन या स्पर्धेची शोभा वाढवली आहे. तर मंडळाच्या वतीनं आणि आमदार ट्रॉफीच्या वतीनं मी आपणास खूप साऱ्या शुभेच्छा देतो. शांताराम, आपली ट्रॉफी घ्या. ट्रॉफी सुधीर शेठ ठोंबरे या ठिकाणी आता प्रस्थान करतायत. 3657 नंबरची गाडी ब्रँड आहे. तर सुधीर शेठ यांचा मात्र या चेंडू होती. पाहूया चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण, चेंडूच्या खाली येत असताना फलंदाज बाद. सुधीर शेठ ठोंबरे या ठिकाणी आता प्रस्थान करतायत. 2 चेंडूचा खेळ आता उर्वरित बाकी आहे. दिलीप दादा, थोडी मॅच थांबवा. पावड्यांची गाडी या ठिकाणी आता प्रस्थान करतायत. सुधीर शेठ ठोंबरे आपण या ठिकाणी येऊन
या स्पर्धेची शोभा वाढवली आहे. तर ते या ठिकाणी सुधीर शेठ टोबरे या ठिकाणी आता प्रस्थान करत असताना त्यांचा मी मनापासून मनपूर्वक पाणी पाणी पप्या शेठ सुद्धा या ठिकाणी प्रस्थान करतात. योगेश दादा आपण देखील आलात, आपलंही स्वागत. ट्रॉफीचं खऱ्या आता आठवण आहे. 2 चेंडू शिल्लक असतील, धावफलकावर दिले तब्बल 24 धावा. 24 धावा लागले धावफलकावरती. शेवटचा षटक आहे. शेवटच्या षटकात 4 चेंडू समाप्त झालेत. एखादा मोठा फटका यायला पाहिजे मॅच मध्ये, या वर्ष मध्ये, तर मात्र एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. 1-2 मोठे फटके. मात्र स्ट्रायकर येतो फलंदाज कुणाल. आता गोलंदाज त्याही पेक्षा अतिशय चाणक्य हा गोलंदाज आपण पाहतो. सिद्धेश चांगली गोलंदाजी करतोय, विविधता दाखवतोय, आक्रमकता दाखवतोय. फलंदाजाला कुठला मोठा फटका खेळण्यासाठी संधी उपलब्ध करून देत नाहीत. शेवटचा एक चेंडू स्लॉकवरच्या षटकातील गोलंदाज धीरज या चेंडूवरती केलेल्या आक्रमणाचा चेंडूला एलिव्हेशन बरोबर पाहायला असं वाटतं. उंची कमी पाहायला मिळते की काय, लांबी उंची बरोबर मिळाल्याने आपण जो उल्लेख केला होता एखादा मोठा फटका येण्याची गरज आहे, तो षटकाराला 30 धावा लागल्या. धावफलकावर 31 धावसंख्येची गरज आहे. ते येणाऱ्या 18 बॉल्स मध्ये मोरिया बोरगाव संघाला मरियाई जांभली संघाच्या विरोधात खेळत असताना या आमदार ट्रॉफी मध्ये वन्समोर महेश बालदी आणि पुन्हा एकदा जनतेने त्यांना या ठिकाणी या परिसराला खऱ्या काम करण्याची संधी निर्माण करून दिली आहे. ते आमदार महेश शेठ बालदी यांच्या नावाची आमदार ट्रॉफी दमदार आमदार आणि त्यांच्या माध्यमातून कामांची विकास गंगा बरीचशीच कामं मार्गी लावलेली आहेत असे आपण पाहतो. या महेश शेठ बालदी यांच्या माध्यमातून न्यू स्टार चावणे आयोजित आमदार ट्रॉफी, या आमदार ट्रॉफीमध्ये आपण सर्वांचं स्वागत करूया. आजच्या दिवसातली शेवटची मॅच आणि नंतर मात्र आपण पाहिले असेल टॉप लेवलच्या मॅची तुम्हाला पाहायला मिळतील. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिले असेल कराडा आणि कालच्या दिवसामध्ये न्यू गोल्डन पोसरी. आजच्या दिवसामध्ये कुठली टीम असेल बघा. जांभोली संघाचे आता सगळे खेळाडू एकवटले, टीम मीटिंग केली जाते, प्लॅनिंग केली जाते. पहिल्या षटकामध्ये काय कामगिरी केली पाहिजे, गोलंदाजी कशी केली पाहिजे, क्षेत्ररक्षण कसं झालं पाहिजे, टीम मीटिंग होते, क्षेत्ररक्षण कसं सजवलं जाईल. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. मंगळमूर्ती बोरगाव त्यांच्या विरोधात मरियाई जांभोली. 18 बॉल्स मध्ये 31 धाव संख्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अमित आणि त्यांच्या बरोबर असतील विवेक. तर गोलंदाज कुणालच्या हातामध्ये पहिला पॉवर प्लेचा षटक देण्यात आलाय. आई गारमाता कराड संघाचे कर्णधार आणि कालच्या दिवसामध्ये न्यू गोल्डन पोसरी
आपण प्लीज कुठे असाल कॉल करा किंवा डायरेक्ट या ठिकाणी आयोजकाशी संपर्क आपण करा. आपलं देखील अभि या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. याच्यानंतरच्या सगळ्या पण मॅच आपल्याला पाहायला मिळतील. कुणाल दोन्ही संघाच्या पाठीराख्याकडून या ठिकाणी टाळ्यांचा गजर होतोय. टाळ्या वाजवून प्रोत्साहित केलं जातं. संदेश दादा पाटील यांच्या या ठिकाणी शुभ आगमन होतोय. त्यांना देखील आपण आणि या पहिल्या चेंडूवरती असं वाटत आहे मोठा षटकार पाहायला मिळेल, मोठा फटका पाहायला मिळेल. आणि कुणालला मात्र पहिल्या चेंडू विकेट प्राप्त करून दिली आहे. ती अमित यांची मुख्य विकेट आपण म्हणूया, गोल्डन विकेट मिळाली आहे. आणि मोरिया बोरगाव संघाला देखील शुभेच्छा पाठवल्या. नक्कीच दिनेश तुमच्या शुभेच्छांचा आम्ही या ठिकाणी स्वीकार करून आयोजकापर्यंत पोहोचवतो. या ठिकाणी आमचे पाहुणे राजेशदादा पाटील चावणेगावचे आमच्या या ठिकाणी आलेत. सामाजिक समाजसेवक आहेत राजेशदादा पाटील, हरिभक्त पार वारकरी समाजाची मंडळी. आणि आज आपण पाहिलं असेल अखंड हरिनाम सप्ताह नामाचा आपण उत्सवात या ठिकाणी आपण चावणेगावामध्ये पाहिला आणि त्याच्यात सांगता झाली आहे. आणि आज सर्वांना महाप्रसाद सुद्धा या ठिकाणी सर्वांना महाप्रसाद तिथं मिळाला. आणि संदेश दादा पाटील मुख्य आयोजक आपण पाहतो, मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये असताना त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी या व्यासपीठावरती या आमदार ट्रॉफीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. मैदानाच्या आतमध्ये बघा आपण पाहिलं असेल तर 18 बॉल्समध्ये 31 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. पहिल्या चेंडूमध्ये कुणाला विकेट मिळाली, दुसऱ्या चेंडूत एक धाव आली आहे. फलंदाज आपण होतो सिद्धेश ज्याने आपलं वैयक्तिक खातं उघडं केलं. एक या धावसंख्येनं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले ते 1-1 या अंकावरती. 30 धावसंख्येची अश्विनी विजयासाठी गरज आहे. 16 चेंडू शिल्लक असतील. 16 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज. आता जास्तीत जास्त निर्धाव चेंडू आणि विकेट या सामन्यामध्ये आता संघर्ष करून देतील ते मर्याई जांभेली संघाला. विशाल पाटील एसटी रक्षकाच्या पाठीमागे भिंत आहे, तिथून खऱ्या अर्थाने सर्व क्षेत्ररक्षण सजवलं जातं, सूत्र हल्ली जात आहेत. गोलंदाज कुणाल कासप विलेंड एंडच्या बाजूने गोलंदाजी करण्यास सज्ज होतोय. राईट ऑफ राऊंड द विकेट. डावखुरे फलंदाज स्ट्रायकर होती विवेक. विवेक देखील एक आक्रमक असा फलंदाज आहे. सुरेख चेंडू तेच तरार. फलंदाज विवेकला चेंडू समजू दिला नाहीये. जसा चेंडू टप्पा पडला तो स्वीट होऊन आपण पाहिला असेल स्किट झाला तो डायरेक्ट आपण पाहिला असेल विशाल पाटील एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. 15 चेंडू 30 धावसंख्येची गरज आहे. चांगली गोलंदाजी करतो कुणाल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतोय राहुल. आता मला असं वाटतं स्लिपमध्ये घेतल्यात. हा सुरेख चेंडू आणि या चेंडू ते आक्रमण पाहायला मिळालं. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. आणि 2 धावा त्या चेंडूवरती आलेत. 15 चेंडू 30चा समीकरण होता, जिथे या 2 धावा आपण मायनस करूया. आता 28 धावसंख्येची गरज आहे. या षटकातली मला असं 4 चेंडू समाप्त झाले म्हणजे 14 चेंडू आणि आता गरज आहे 28 धावसंख्येची. 14 गेंडे 28. 14 चेंडू मध्ये 28 धावसंख्येची गरज आहे. कुणाल मस्त फुलटाचा हा चेंडू जबरदस्त. विवेक आपण म्हणतो क्रिकेट असा ताकदीने खेळला नाही तर क्रिकेट हा दिमागाने खेळला जातोय. आणि या चेंडूवरती मस्त असा फटका त्यांचा पाहायला मिळाला. बरं ताकद तुमची काही काम करत नाही ना, अशा वेळेस तुमची व्यक्ती बरंच काय करून देते ना. तेच केलं फलंदाज विवेकनं. चौका राहिला. आता गरज आहे 24 धावसंख्या. 13 चेंडू शिल्लक आहेत. हा सुरेख चेंडू
ह्या चेंडूत कदाचित असं वाटत होतं, मात्र पंचांचा षटक संपल्याचा इशारा. दिलीप ठाकूर मेन पंच आपण पाहतोय. आणि तलवलीच्या डे नाईट स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज LED TV ज्यांनी पटकवलेली ते दिलीप ठाकूर आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत. आता पंचांच्या भूमिकेमध्ये असताना त्यांना शुभेच्छा. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 31 धावसंख्येचा पाठला करत 7 धावा. आता समीकरण 12 चेंडू 24 चाललेलं आहे. म्हणजे 2 डझन चेंडूमध्ये 24 धावा तुम्हाला करायचे. 2 डझन धावाची गरज आहे. 12 चेंडू 24 धावसंख्येची गरज. चला गारमाता कराडा संघ आयोजक आपण त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आता वारंवार घ्या, त्यांना कॉलिंग करा. त्वरित आपण नोंदवायची आहे. गारमाता कराडा संघ उपस्थित झालेला आहे आणि पोस्त्री संघ सुद्धा उपस्थित झालेला आहे. आता आपण जो वेळ दिला वेळेच्या अगोदरचे दोन्ही संघ उपस्थित झाले त्यांना देखील आपण आयोजकाच्या वतीने धन्यवाद देऊया. हा सुंदर चेंडू विशाल पाटील प्रयत्न करतोय, पडतोय, धडतोय, कष्टांची पराकाष्ठा केली जाते आहे. मात्र इथून एखादी चुकी आता दोन्ही संघांना खूप मागणीपणा. सिंगल 1 धावा तर या चेंडूवरती आली. 8 धावा लागले धावफलकावरती. 23 धावसंख्येची आता गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 11 चेंडू 23 धावसंख्येची गरज. दुसरं षटक घेऊन होतं गोलंदाज समीर पाटील, समीर कोंडिलकर. समीर हवा का झोका. समीरच्या हातामध्ये खऱ्या आता दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली आहे. समीर कुठलंही षटक टाकतो, चौथा कधी टाकतो, कधी तिसरं षटक टाकतो. आज खऱ्या तर मला असतं विशाल पाटीलने त्याला दुसऱ्या षटकासाठी जबाबदारी दिली आहे. मात्र जांभोली संघाला या मैदानाचा बराचसा अभ्यास आहे. या मैदानात बऱ्याच वेळेला खेळलेला आहे. मात्र ह्याच मैदानावरती आता ह्या सामन्यामध्ये कशी कामगिरी होते याच्याकडे तमाम क्रीडाप्रेमींच्या दोन्ही संघाकडे नजरा लागल्या असलेल्या चेंडू होती. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली. नीरज कोंडिलकर कुठली चुकी करत नाहीये. सोप्पा टिपल्याला हा झेल. समीर हवा का झोका. आणि तिच्याच नावानं संघ केलं. समीर या ठिकाणी जे उपस्थित आहे त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठ देऊ. रोहित पाटील माफ करा, रोहित पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर सन्मानपूर्वक घेऊ. या आमदार ट्रॉफीमध्ये आपलं स्वागत आहे. स्वान देखील आले बघा या ठिकाणी मैदानामध्ये. कुठं बॉम्ब ठेवले का पाहण्यासाठी त्याची पाहणी करत आहे स्वान. डावखुरे फुलत आता मैदानाच्या आतमध्ये कुणाल आणि गोलंदाज असतील समीर कोंडिलकर. एसके कासा फुलेचे एंड करून राऊंड विकेटने गोलंदाजी करतो. या चेंडू होती विकेटची संधी. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न समीर. कव्हरिंगला कोण नाही. इथून एक एक चुकी. आता एक एक चेंडू खूप इम्पॉर्टंट. एक एक चेंडू आता खूप निर्णायक अवस्थेमध्ये आपल्या संघाला घेऊन जाणार आहे. आणि या चेंडूवरती आली फक्त आणि फक्त एक धाव. कदाचित विकेट होण्याची शक्यता होती, तिथे मात्र धाव मिळाली आहे. ती मोरिया 11 बोरगाव संघाला. राजेश दादा पाटील ज्यांच्या ठिकाणी आता आगमन झालं त्यांचा सन्मान आम्ही या व्यासपीठावरती करतो. आयोजकांना विनंती आहे की आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी आपल्या सुव्यास्ते करावं. राजेश दादा आमच्या या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. अतिथी देव भव. स्वागत करूया सगळ्या जणांच्या आलेल्या या मान्यवरांचं आज या शुभ दिनी, या शुभ समयी. आणि ह्या चेंडूवरती एक स्टँडर्ड डिलिव्हर. चेंडू मात्र आपण चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी.
एक अभ्यंतर धाव मिळाली. आता 15 धावसंख्येची गरज आहे. येणारा एक षटक बाकी असेल. या षटकातील उर्वरित चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र या षटकामध्ये आता समीर कदाचित विचार करता एखादा विकेटची तलाशमध्ये असेल आणि जर का या चेंडूवरती विकेट आली तर मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा परताची संधी मिळेल. ते जांभेली संघाला विशाल पाटील एवढे तेज तारा चेंडू गोलंदाज समीरचे आहेत ना. विशाल पाटील एवढा क्लोज कोपिंग करून देखील त्याला चेंडू कलेक्ट करता येत नाही. म्हणजे काय वेग ह्या गोलंदाजावरती आहे. डॉट बॉल डाव सगळे रेत आपण बोलतो ना रफ्तार के सौदागर जो गेंदबाज समीर 7 बॉल 7-15 7 चेंडू 15 धावसंख्येची गरज. जबरदस्त मॅच प्रेक्षकांना जशी हवी आहे तशी मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. षटक संपला. खऱ्या अर्थानं जोरदार अपील आणि अशा सिच्युएशन मध्ये आपण जर पाहिलं असेल ना पंचांमध्ये सुद्धा या ठिकाणी खूप सारा दबाव प्रेशर असतो. मात्र पंच आपल्या जागेवरती आपण पाहिलं दिलीप ठाकूर कुठला निर्णय देत नाही. पंचांची खरे आपण त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. कधी कधी असा असतो ना प्रेशर मध्ये एखादा माणूस आपण काय करतो टेन्शन आल्यानंतर मात्र ते कुठला टेन्शन घेता नाहीये. ते आपल्या जागेवरती निर्णयावरती ठाम राहिले आणि तो चेंडूला डॉट. आता 6 चेंडू 15 धावसंख्येची गरज. मनीष तात्रे आपला संघ त्याला दाखल झालेला आहे. आपल्याला शुभेच्छा असतील आणि गारमाता कराडा टीम आपण देखील उपस्थित झाला. आपली शुभेच्छा. न्यू स्टार आयोजित आमदार ट्रॉफीतला आपण पाहतोय आजच्या 3ऱ्या दिवसातली शेवटची मॅच. नंतर सर्व मॅच आपण पाहणार. त्या ठिकाणी चिठ्ठी उडवली जाईल. ही मॅच जो संघ जिंकेल त्यांच्यामध्ये. आणि आता सामन्याचा निकाल देण्यात आलाय. गोलंदाज नीरज कोंडिलकर एनकेच्या हातामध्ये आता हा सामन्याचा निकाल दिला. 6 चेंडू 15 धावसंख्येची गरज. 6 गेंदे 15 रन की जरूरत. काठी भरा मुकाबला. दर्शकों के दिलों की धड़कन अभी तेज है लेकिन इस मुकाबले में क्या नतीजा निकलेगा यह आने वाला वक्त ही बताएगा. कौन हारेगा कौन जीतेगा यह आने वाला वक्त बताएगा. लेकिन क्रिकेट अनिश्चितता भरा जो खेल है कभी भी कुछ भी हो सकता है. लेकिन बल्लेबाज एक तरफ से देखा जाए तो कुणाल जो लेफ्ट हैंड बल्लेबाज है कभी भी इस मुकाबले को रूप बदल सकते हैं. और गेंदबाज एनके चला मॅच चालू करायचे. दिलीप सर आपण मॅच चालू करावी. आता सूर्यास्ताकडे झालेला आहे. मस्त मॅच झाल्या आतापर्यंत. चांगल्या अशा आपण संघाने देखील चांगलासा प्रतिसाद दिलाय. वासुदेव कोंडिलकर म्हटल्यानंतर आपण पाहिलं असेल ना जसा आपण एखादा लवचुंबक जसा लोखंडाला आकर्षित होतो ना तसा वासुदेव कोंडिलकर एकदम चप्पल क्षेत्ररक्षक. कुठलाही आबाडधोबाड क्षेत्ररक्षण असू द्या बरोबर त्यांची नजर गेली. कित्येक वर्ष मला असं 40+ आहेत तरी सुद्धा चांगला क्रिकेट खेळतायत. 1 धाव या चेंडूवरती आली आहे. 5 चेंडू 14 धावसंख्येची गरज. एखादा मोठा फटका आता यायला पाहिजे या क्षणामध्ये. जांभोली संघाचे पाठीराखे म्हणत असेल कॉमेंटर करतात की काय. मात्र समालोचकाला कुठल्या संघाची बाजू नाही. दोन्ही बाजूनं आमच्या हातामध्ये डमरू दिलाय. त्याला दोन्ही बाजूनं सारखंच वाजवावं लागेल. मात्र एखादा षटकार जर आला तर मॅच मध्ये मजा येईल. बम बम भोले बाबांचा डमरू आणि या चेंडूवरती एक दादा पूर्ण केले. काय शर्ती चेंडूची फेकी अचूक झाली. मात्र कलेक्शन चांगलं झालं. चेंडूला आपण पाहिलं असेल एष्ट्यावरती चेंडू बराबर लावता आला. त्याही पेक्षा समीर ज्या क्षेत्ररक्षकाची आपण स्तुती करायला पाहिजे. एस्टी आपण पाहिलं असेल डायरेक्ट सीमा रेषेवरून बरोबर एस्ट्यावरती तरी चेंडू फेकला होता. 2 धावा आल्या त्या चेंडूवरती. 12 धावसंख्येची गरज. 4 बॉल 4 चेंडू 12 धावसंख्येची गरज. जबरदस्त मॅच रंगली आहे. कधी मॅच आपण पाहिली असेल जांभोली संघाच्या विपक्षामध्ये जाती आहे तर कधी मॅच आपण पाहतोय मोरिया बोरगस संघाच्या बाजूनं. एनकेचा हा चांगला चेंडू खोल टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय चेंडू मध्ये आणि या चेंडूवरती रनआउटची संधी निर्माण झाली. आता सिंगल डबलचा प्राधान्य दिला जातोय आणि या चेंडूवरती 1 धाव. 11 धावसंख्येची गरज. 3-11
बरेचसे भक्तगण या ठिकाणी एकविराच्या आईला भेटीसाठी जात असतात. आता मात्र विजयासाठी 3 चेंडूमध्ये 11 धावसंख्येची गरज आहे. एनके चांगली गोलंदाजी करतोय. गोलंदाज नीरज कोंडिलकर कसं फिलेज यांकडून राईट आर्म ओव्हर द विकेट. त्या सायन गोलंदाज चेंडूला टॅप केला. तिथं क्षेत्ररक्षण कुणाल सूरज ना सूरज कुठली चुकी करत नाहीये. म्हणजे एवढा कॉन्फिडन्स नीरज वरती होता आणि तिथं बरोबर क्षेत्ररक्षण सजवलं होतं आणि तिथे मात्र झेल पकडून फलंदाज बाद झाला. 2 बॉल 11 धावसंख्येची गरज. जसा समुद्रामध्ये आपण पाहिलं असेल मंथन सुरू होता त्याच्यामध्ये बरेच रत्न बाहेर निघाले होते. मात्र हे मंथन नॉन स्ट्रायकर एंडवरती आहेत. मात्र स्ट्रायकर यावरती फलंदाज जयेश, गोलंदाज NK. छोटासा रनअप, सुंदर चेंडू, ब्लॉक पद्धतीचा चेंडू, जमीन लगतचा फटका आणि या चेंडूवरती आली ती 1च धाव. मस्त मॅच झाली आहे. चल आपण मनेश तात्रे आपण या आणि गारमाता कराड टीम आपण देखील या ठिकाणी आलेले आहेत. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. चिठ्ठ्या उडवल्या जातील. बघा जसं या ठिकाणी आपण पाहतो 190 उरण मतदारसंघाचे आमदारांचं जसं नाव आहे तशा मात्र ठसन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार. 1 से बढ़कर 1 सामने आपल्याला पाहायला मिळाले. कुठली मॅच अशी नाही की तुम्हाला वन साइडेड पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच आपल्याला पाहायला मिळाल्या आणि टॉप 3 मध्ये आजच्या दिवसामध्ये दाखल झालाय मरियाई जांभोली आणि हार्डलक टीम मोरिया बोरगाव टीम आपण आला त्या ठिकाणी या संघा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. हस्तांदोलन करून आपण या